मित्रांनो, तर तुम्हाला आता मी R15 ची पहिली एक्झॉस्ट साऊंड ऐकवतो. एक मिनिट थांबा. हे काय आहे R15 चं साऊंड एकदम नमस्कार मित्रांनो. तर आज तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहेत दोन बाईक. जसे की आपल्या समोर आहे R15S MT50. तर या दोघांचं आज आपण कंपॅरिझन करणार आहोत. कंपॅरिझनमध्ये आलं पहिली प्राईस नंतर आलं दोघांचे फीचर वाईज नंतर आलं दोघांची सिटिंग पोझिशन, नंतर दोघांची बिल क्वालिटी आणि दोघांचं सर्व्हिस कॉस्ट. तर आता आपण स्टार्ट करतो आहे R15 पासून. तर R15 मध्ये जसं की पहिल्यांदा आलं की ती फेरिंग बाईकमध्ये येते. ओके, R15 मध्ये फेरिंग बाईक आल्यामुळे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑल बॉडी तुम्हाला फायबरची भेटणार. फायबरची म्हणजे जसं की जी क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता आता इथे पूर्ण फायबर आहे. फायबर असल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं की मायलेज तुम्हाला जास्त भेटेल. ओके, पण तुम्हाला जी सर्व्हिस कॉस्ट आहे जसं की तुमचं आलं मेंटेनन्समध्ये जर तुम्ही इनकेस क्रॅश झालात तर त्याची कॉस्ट जास्त आहे MT50 पेक्षा. ओके, तर सेकंड आपण आता येतो आहे फीचर वाईज. जसं की आता ह्याची जी प्राईज आहे MT50 पेक्षा ह्याची प्राईज कमी आहे. तुम्ही बघू शकता. तर R15 ची जी प्राईज आहे ती आपली आहे 2 लाख ऑन रोड सध्या आणि MT50ची आहे 2,15,000. तर आता ह्याच्यामध्ये 2 लाख त्याने जी प्राईस दिली आपल्याला तर त्याच्यामध्ये असं काय कमी आहे तर त्याचे तुम्हाला मी डिटेल सांगतो. चला, तर तुम्ही स्टार्टिंग पासून तुम्हाला सांगतो तुम्ही फ्रंट. ओके, तुम्ही दोघांचा फ्रंट बघू शकता. तुम्हाला ह्याच्यामध्ये ना अप टू डाऊन सस्पेन्शन दिले. जसं की तुम्ही बघू शकता आता हा लुकआउट जो आहे म्हणजे तुमचे जे चॉकअप्सर आहे तुम्हाला खालून जे येणार जसं की खालून तुम्हाला चॉकअप्सर होणार, वरती तुम्हाला काहीच फिलिंग होणार नाही. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला R15 मध्ये भेटतात बघू शकता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतात टेलिस्कोप सस्पेन्शन. तर ह्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का, खालना तुमचे चॉकअप्सर होतात पण तुम्हाला जास्त करून फील इथं वरती होतं. जर तुम्ही खडकाळ भागामध्ये गेलात तर तुम्हाला इथं वरती होतं. ओके, तर हे तुम्हाला स्टार्टिंग सांगितलं. अजून फीचर बाकी आहेत, असेच राहा तुम्ही. सेकंड आलं जसं की ह्याला इंडिकेटर, आपले इंडिकेटर भेटतात ते ह्याचे नॉर्मल भेटतात. ओके, LED तुम्हाला ह्याची इकडे भेटतात. LED मध्ये जर तुम्ही गेलात ते बघा LED मध्ये तुम्हाला असे भेटणार आणि विथ तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये 4 इंडिकेटर जसं की आपण हे बोलतो पार्किंग लाईट. ओके, तर ती पण तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटते. जसं की हे झालं बाहेरचं लुकआउट. जसं की अजून फीचर आहेत बाकी. तर बाकीचे फीचरमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल भेटतं. जसं की MT तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल प्लस पॉईंट आहे त्याचं तुम्हाला सांगतो पुढे तसंच राहा तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं की हे बघा जो तिकडे तुम्ही जो की बघितला असेल 4 लाईटचं जसं की पार्किंग लाईटचं तर ह्याच्यामध्ये नाही येत. सेकंड तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल येत नाही. ओके, ट्रॅक्शन कंट्रोल नाही येत त्यामुळे हिला पिकअप जास्त आहे. ओके, पिकअप जास्त असल्यामुळे ह्याच्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल आल्यामुळे हिला पिकअप कमी आहे. पण पिकअप कमी असल्यामुळे याला मायलेजचं आणि बाकीचं ह्याच्यामध्ये गोष्टीमध्ये काही फरक पडत नाही. मित्रांनो, तर तुम्हाला आता मी R15 ची पहिली एक्झॉस्ट साऊंड ऐकवतो. एक मिनिट थांबा. हे काय आहे R15 चं साऊंड एकदम स्मूथ. ओके, आता राहिलं आपलं MT50चं. एक मिनिट. तर तुम्ही ऐकलं असेल MT50चा साऊंड. तर दोघांचाही साऊंड एकदम स्मूथ आहे. त्यामुळे दोन्ही गाड्यांचा जो परफॉर्मन्स आहे सर्वांपेक्षा बेस्ट आहे. तर तुम्हाला बोललो मी अजून एक की फीचर आहे. की फीचर म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी येते आणि R15 मध्ये तुम्हाला येत नाही. ओके, हा तुम्हाला बेनिफिट आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी बोललो स्टार्टिंगला की 2,15,000 प्राईज आहे MT50ची आणि 2 लाख ह्याची प्राईज आहे. तर दोघांची फीचर तर तुम्हाला सांगितलं. ओके, तर फीचर सांगता तुम्हाला मी प्रायझिंग पण सांगितलं. प्रायझिंगसोबत तुम्हाला सांगितलं की फीचर आणि जसं की तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्थ आहेत 15,000 रुपये. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला सस्पेन्शन फ्रंटले तुम्हाला येतात जसं की अप टू डाऊन येतात. ओके,
नंतर तुम्हाला याच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी भेटते. सेकंड तुम्हाला याच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी भेटते. याच्यामध्ये तुमचे चारही इंडिकेटर ऑन होणार. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगितलं जसं की R15 मध्ये तुम्हाला की अप टू डाऊन तुम्हाला सस्पेन्शन नाही भेटणार, 4 इंडिकेटर नाही भेटणार, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही भेटणार. आणि सेकंड तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जी ऑल बॉडी आहे ती फायबरची आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही बेनिफिट बघितलं तर ह्याचं नेकेड बाईक असल्यामुळे हिला फेअरिंग जसं की हिला फायबर कमी लावलेला आहे. आणि फायबर कमी लावला असल्यामुळे हिला मेंटेनन्स कमी येतो आहे. आणि मेंटेनन्समध्ये जर तुम्ही दोघांची कॉस्ट जर बघायला सध्याच्या ह्याच्यामध्ये बघायला जर गेलात 2025मध्ये, तर ह्याची प्राईस जी आहे ती तुम्हाला 1100 ते 1200 रुपयेपर्यंत तुम्हाला ऑल सर्व्हिसिंग कॉस्ट जाईल. आणि जर तुम्ही R15 मध्ये जर तुम्ही गेलात तर R15 मध्ये चक्क याच्यामध्ये 1300 ते 1400 रुपये तुम्हाला ऑल खर्च जाईल. ऑल जसं की तुम्ही स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत. तर याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट आहेत दोघांमध्ये. तर दोघांचे प्राइसिंग पण तुम्हाला सांगितलं मी. प्राइसिंगमध्ये तुम्हाला फीचर पण सांगितलं. अजून एक फीचर आहे जसं की सिटिंग पोझिशन. सिटिंग पोझिशन म्हणजे कसं आलं माहिती आहे का, तुम्ही बघू शकता आता दोघांचे सीट सेम सारख्या दिसतात. फक्त एवढंच की हिला जी पोझिशन दिली बॅकला बसायची, इथे माणूस बसला तर डायरेक्टली खाली येतो. ओके, तर सेकंड MTमध्ये त्यांनी पोझिशन ओके दिलं आहे, पण ते एवढंच की इथं कम्फर्टेबल माणूस बसू शकत नाही. आणि सेकंड जसं की तुम्ही ह्याच्यावरती जर R15 वरती बसलात तर तुम्हाला पूर्ण हे बघा, आता मी तर इथं बसलो आहे बाईकवरती, पण माझे जे पोझिशन आहे ओके पूर्ण लॉक होणार आहे इथे, कारण की मला पूर्ण झुकावं लागणार आहे. ओके, आणि सेकंड तुम्हाला सांगतो MTवरती जर मी बसलो तर माझी पोझिशन एकदम परफेक्ट बसणार, जसं की मला काही त्रास होणार नाही. तर हे दोघांचे बेनिफिट आहेत. आणि दोघांचे सीट तर सेमच असतात, फक्त एवढंच की तुम्हाला त्या R15 वरती तुम्हाला झोपावं लागेल, म्हणजे अर्धा तुम्हाला लॉक व्हावं लागेल आणि याच्यामध्ये तुम्हाला शेट बसावं लागेल. तर हे फीचर आहेत दोघांचे. तर तुम्ही जर आता सध्या 2025मध्ये जर गाडी घेत असाल, 2025मध्ये तुम्हाला सांगतो मी, तर 2025मध्ये जर तुम्ही गाडी घेत असाल तर आमची व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल की काय फीचर कमी आहेत, काय फीचर जास्त आहेत. ओके, आणि जर तुम्हाला फॅमिलीसाठी जर पाहिजे असेल, तर तुम्हाला स्पोर्ट्ससाठी पाहिजे असेल, तुमच्या रेग्युलर यूजसाठी पाहिजे असेल, तर तुम्ही कोणती परचेस करू शकता हे तुमच्यावरती आहे. पण तुम्हाला आम्ही चांगलं गाईड करतो आहे, एवढं बाकी काही नाही. की तुम्ही R15 पण घेऊ शकता किंवा MT50 पण घेऊ शकता. दोघांचे फीचर ऑलमोस्ट बेस्ट आहेत. जर तुम्हाला वर्थ पाहिजे, जर कमी अजून ह्याच्यामध्ये पाहिजे, तर तुम्ही R15S कडे जाऊ शकता किंवा MT50 कडे तुम्ही जाऊ शकता. तर दोघांचे ऑलमोस्ट फीचर तुम्हाला सांगितलं, तुम्ही कंपॅरिझन सांगितलं, प्राइसिंग सांगितली, दोघांचे बेनिफिट आणि 15,000मध्ये वर्थ काय होते काय नाही होत. ओके, तर माझा ब्लॉग इथे आता एंड होते. आणि अशा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सेकंड, जसं की तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला माझा, आणि ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर अजून काही फीचर माहिती असतील, माझ्यापेक्षा तुम्हाला जर जास्त माहिती असेल तरी तुम्ही मला हे सांगा कमेंट करून. चलो मग बाय.